नमस्कार. चंदन गाभा युट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 64वा आणि 65वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या श्लोकांमध्ये ललितांबिका ही संहारिणी आहे, रुद्र रूप आहे, नष्ट करण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे असं म्हटलंय. पण त्याचबरोबर ती कशी आहे तर रक्षण करणारी सुद्धा आहे, सतत शुभ आशीर्वाद देणारी आहे असं म्हटलंय. आणि निर्मिती, जतन, विनाश, संहार आणि पुनर्निर्मिती या सगळ्या गोष्टी तिला करता येणं शक्य आहे आणि म्हणून तिला पंचकृत परायणा असं म्हटलंय. याबरोबरच देवीची जी इतर विशेषणं आली आहेत त्यामध्ये तिचा वास कुठे आहे, ती राहते कुठे तर भानुमंडल मध्यस्था म्हणजे सूर्यबिंबामध्ये ती राहते असं म्हटलंय. तिला भैरवी असं म्हटलंय. आणखीन एक शब्द तिच्यासाठी वापरलाय तो आहे भगमालिनी. भग म्हणजे ऐश्वर्य आणि हे ऐश्वर्य जिच्याकडे आहे अशी. भगवंत असं आपण देवाला म्हणतो, त्यामध्ये भगवंत म्हणजे भग ज्याच्याकडे आहे असं. आणि भग म्हणजे नेमकं काय तर ते सांगताना ज्ञानेश्वरीमध्ये एका ओवीमध्ये माऊली म्हणतायत, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य सामर्थ्य हे साही गुण असती जेथ म्हणून तो भगवंत. तर भग म्हणजे फक्त ऐश्वर्यच नाही तर या सर्व गोष्टी यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य सामर्थ्य या सगळ्या गोष्टी असणं म्हणजे भग असणं. आणि भगवंत असं जसं म्हणतो तसं इथं देवीला भगमालिनी म्हटलंय. या व्यतिरिक्त तिला पद्मासना कमळावर बसलेली भगवती, पद्मनाभ सहोदरी म्हणजे विष्णूची ती बहीण आहे असंही तिला म्हटलंय. तर ही सगळी विशेषणं ज्या 64 आणि 65व्या श्लोकात आली आहेत ते आपण आज वाचायला शिकणार आहोत. तत्पूर्वी आपल्या पाठाची सुरुवात ध्यानाच्या मंत्राने करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखे मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 64वा श्लोक असा आहे, संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी सदाशिवानुग्रहदा पंचकृत्य परायणा. आता हा श्लोक आपण 4 पादामध्ये विभागून म्हणूया. संहारिणी रुद्ररूपा, संहारिणी रुद्ररूपा, संहारिणी रुद्ररूपा, संहारिणी रुद्ररूपा, संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी, 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 तिरोधानकरीश्वरी. संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी, संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी, संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी, संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी, संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी. सदाशिवानुग्रहदा, यामध्ये सदाशिवा आणि अनुग्रहदा अनुग्रह देणारी असे 2 शब्द आहेत. सदाशिवानुग्रहदा, 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 सदाशिवानुग्रहदा पंचकृत्यपरायणा, 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 पंचकृत्यपरायणा. सदाशिवानुग्रहदा पंचकृत्यपरायणा, सदाशिवानुग्रहदा पंचकृत्यपरायणा, सदाशिवानुग्रहदा पंचकृत्यपरायणा, सदाशिवानुग्रहदा पंचकृत्यपरायणा, सदाशिवानुग्रहदा पंचकृत्यपरायणा. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी,
सदाशिवानुग्रहदा पंचकृत्यपरायणा संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी सदाशिवानुग्रहदा पंचकृत्यपरायणा संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी सदाशिवानुग्रहदा पंचकृत्यपरायणा संहारिणी रुद्ररूपा तिरोधानकरीश्वरी सदाशिवानुग्रहदा पंचकृत्यपरायणा. आता 65वा श्लोक म्हणूया. श्लोक असा आहे. भानुमंडल मध्यस्था भैरवी भगमालिनी पद्मासना भगवती पद्मनाभ सहोदरी. 4 भागात विभागून आता हा श्लोक म्हणूया. भानुमंडल मध्यस्था भानुमंडल मध्यस्था भानुमंडल मध्यस्था भानुमंडल मध्यस्था भानुमंडल मध्यस्था भैरवी भगमालिनी भैरवी भगमालिनी भैरवी भगमालिनी भैरवी भगमालिनी भैरवी भगमालिनी भानुमंडल मध्यस्था 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 भैरवी भगमालिनी पद्मासना भगवती पद्मनाभ सहोदरी पद्मासना भगवती पद्मासना भगवती पद्मासना भगवती पद्मासना भगवती पद्मासना भगवती पद्मनाभ सहोदरी पद्मनाभ सहोदरी पद्मनाभ सहोदरी पद्मनाभ सहोदरी पद्मनाभ सहोदरी पद्मासना भगवती 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 पद्मनाभ सहोदरी. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. भानुमंडल मध्यस्था भैरवी भगमालिनी पद्मासना भगवती पद्मनाभ सहोदरी भानुमंडल मध्यस्था भैरवी भगमालिनी पद्मासना भगवती पद्मनाभ सहोदरी भानुमंडल मध्यस्था भैरवी भगमालिनी पद्मासना भगवती पद्मनाभ सहोदरी भानुमंडल मध्यस्था भैरवी भगमालिनी पद्मासना भगवती पद्मनाभ सहोदरी. भारतीय दैवतशास्त्रात आणि परंपरेमध्ये कमळ या फुलाला विशेष महत्व आहे आणि या कमळाचे अनेक संदर्भ आपल्या पौराणिक वाङ्मयामध्ये देवतांच्या विषयीच्या कथांमध्ये येतात. ललिता सहस्रनाम या एका स्तोत्रात कमळासाठी आलेले वेगळे वेगळे शब्द आणि कमळाशी तिचा जोडलेला देवतेचा जोडलेला संबंध हा नुसता जरी बघितला तरी खूप रंजक आहे. कारण ध्यानाच्या श्लोकामध्ये सुद्धा आपण तिला रक्तोत्पलम बिभ्रतीम असं म्हणतोय आणि तिथपासून सुरुवात करून आत्ताच्या या 2 श्लोकांमध्ये सुद्धा कमळाशी संबंधित अनेक विशेषणं तिच्यासाठी वापरली आहेत. पद्मासना म्हटलंय, पद्मनाभ सहोदरी म्हटलंय. तर अशी सगळी विशेषणं एकत्रित कधीतरी अभ्यास करणं हा सुद्धा एक आनंदाचा भाग असू शकेल. आजचा भाग इथे थांबूया. उद्याच्या भागामध्ये या पुढचे 2 श्लोक आपण वाचूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.